नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सालीवाली मुगाची डाळ आणि बटाट्याचा भजी बनवून दाखवणार आहे। मस्त लागतात बघा, करून बघा। आणि हेला काय केलं होतं माहिती आहे का, 3 ते 4 तास मी भिजत घातली होती। ही लगेच भिजते, काय जास्त वेळ लागत नाही, पण चांगली भिजली पाहिजे अशा पद्धतीमध्ये। आणि ह्याला आता आपण काय करू, स्वच्छ धुवून पाणी निथळून घेऊया, त्याची साल अशी निघून जाते बघा। मग डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी निथळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा चांगली भिजली गेलेली आहे। आता ह्याला काय करणार आहे, मिक्सरमध्ये दरदर करून घेणार आहे। एकदम पेस्ट करायची नाही आपल्याला। मिक्सरला बघा मी अशी दरदरी करून घेतलेली आहे, एकदम पेस्ट करायची नाही। आणि त्याच्यात एखादी अशी जर राहिली ना अख्खी तरी पण चालू शकते। अशा पद्धतीत करायची, नाही तर तुमच्याकडे चॉपर असेल ना तर त्याला सुद्धा मस्त अशी होते बघा। ह्यात पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही। आणि डाळीचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, म्हणजे आपण जर ह्यात थोडंसं पीठ टाकलं ना तर चालेल, नाही तर जास्त पीठ लागतं। मग वाडगं घेतलं आणि वाडग्यामध्ये आता हे मी काढून घेते बघा, किती घट्ट आहे। पाणी जर राहिलं तर पातळ होईल, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते। ते निघत नाही तर मी हाताने काढून घेते। डाळ मी काढून घेतलेली आहे आणि एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून बघा खिसून घेतलेला आहे। बारीक मोठा आपल्या आवडीप्रमाणे खिसला तरी पण चालू शकते। आणि जर तुम्हाला बटाटा जर टाकायचा नसेल तर काय करायचं माहिती आहे का, पालक टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये। आता हे मी टाकून घेते। बटाट्याचं बघा हा मी खिस जी होता हा टाकून घेतलेला आणि ह्याचं सुद्धा पाणी पूर्ण निथळून घ्यायचं बरं का, पाणी नाही ठेवायचं जरा सुद्धा। त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। उभा जरी कापला तरी पण चालू शकतं। थोडीशी टाकायची कोथिंबीर। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कढीपत्ता तुकडे करून टाकायचे, एकदम बारीक कापून जरी टाकला तरी पण चालू शकते। ह्याच्यात टाकणारी हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं चव छान येते। आणि हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये 3 टाकलेले आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता। त्यात टाकायचे आपल्याला धने असे दरदरे मी कुटून घेतलेले आहेत, पावडर जरी टाकली तरी चालू शकते। थोडासा ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर असा चोळून घेतलेला आहे। हिंग पावडर टाकायची, जर भजी खाल्ली ना तर आपल्याला बाधत नाही, त्यासाठी हिंग आणि ओवा जरूर टाकायचा। त्यात टाकायची आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। 1 चमचा बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ। डाळ जर तुम्ही नाही नितळली, डाळ म्हणा बटाटा म्हणा जे आपण हे करून घेतलेलं, त्याचं जर पाणी राहिलं तर तुम्हाला पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तर डाळ किती आहे, डाळ 200 ग्रॅम डाळ मी भिजत घातली होती। त्यात टाकणारे मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालेल, नुसती हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। जर लागलं तुम्हाला तर थोडंसं मग तुम्ही पीठ टाका, कारण की जर डाळीला पाणी आणि जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की पाणी सुटेल। की जी बटाटा होता तो आपण खिसून निथळून घेतलेला, तरी पण जास्त वेळ ठेवलं की पाणी सुटतं। जर तुम्हाला भजी नाही करायचं आहे ना तर ह्याचं तुम्ही छोटे छोटे असे थालपीठसारखं थापू शकता तव्यामध्येच। तसं पण करून जर डब्याला दिलं तरी पण चालू शकतं। चवीला पण इतकं छान लागतं आणि हेल्दी आहे हे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि आता आपण बनवायला घेऊया। तर मी छोटे छोटेच करणार आहे, असे सोडून घ्यायचे बघा छोटे छोटे। ह्याच्या अगोदर पण मी ह्याच्या रेसिपी 2-3 अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, त्यात काय काय टाकायचं ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर हे मी करत आहे। पटापटा सोडून घ्यायचे। आणि जर तुम्हाला भजी नसेल करायचं ना तर अशी भजी बनवायची आणि त्याचं तुम्ही कालवण जरी ग्रेव्हीवालं जरी बनवलं तरी चालते, किंवा सुक्कं जरी बनवलं तरी पण चालते। किंवा कढी करायची आणि कढीमध्ये जरी सोडलं की नाही तर पकोडा कढीसारखं हे जरा वेगळं मस्त लागेल, एकदा करून बघा। आणि जर मी तुम्हाला हे सगळं सांगते हे जर आवडत असेल ना तर लाईक करा आणि कमेंट बी करत जा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे सांगितलेलं आवडतं आहे, की तुम्ही हे असं काहीतरी वेगळं बनवू शकता। तर मी एवढं सोडून घेणार आहे आणि थोडासा फेस कमी झाला की हलवायचं। फेस बघा कमी झालेला आहे आणि बघा आपण पहिले टाकलेला असा गोल्डन कलर आलेला आणि एकदम आपल्याला गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायच्यात। मस्त बघा कलर आलेला आहे, असं करून घ्यायचं आणि एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि चवीला तर इतके छान लागतात ना, एकदा जरूर करून बघा। आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे, त्यांना पण मध्ये असं चिरून घेतलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। मस्त अशा बघा मिरच्या पण आपल्या फ्राय झालेल्या आहेत, त्यात आपण काढून घेऊया। मी एकदा काय केलं होतं माहिती आहे का, कढी केली होती आणि कढी चांगली उकळली की त्याच्यामध्ये हे अशी भजी करून सोडून दिली होती। इतके छान लागतात का नाही, मुगाच्या डाळीची बरं का, बेसन पिठाची नाही आहेत। काढून घेतलेत बघा, मस्त असे गरम आहेत बघा। एक तुम्हाला मी तोडून दाखवते बघा, मस्त असा जाळीदार। आपण हे सोड्याचा वापर केला नाही, काय नाही। जर तुम्हाला पाहिजे असलं तर चिमूटभर सोडा तुम्ही टाकू शकता, मस्त होतात आणि चवीला पण छान लागतात। करून बघा एकदा। त्याच्यावर अशा मिरच्या पण तळून घ्यायच्या आणि मिरच्या काय करायचं, तळल्या की नाही की त्याच्यावर मीठ लावून असं चोळून घ्यायच्या, मग त्या खायला पण छान लागतात आणि कमी तिखट लागतात। मग रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।